नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, लवकरच आपला जो राष्ट्रीय सण आहे तो येत आहे 15 ऑगस्ट। तर मित्रांनो, स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्याला शाळा स्तरावर कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहे, काय करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती असलेले परिपत्रक शासनाकडून निर्गमित झालेले आहे। तर मित्रांनो, यावर्षी काही नवीन उपक्रम सुद्धा घ्यायचे आहे आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आपल्याला ध्वजारोहण सुद्धा 2 ते 3 दिवस करायचं आहे। तर याचे वेगवेगळे परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेले आहे। त्यामध्ये सविस्तर अशा मार्गदर्शक सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाच्या शिक्षण विभागाकडून जे महत्त्वाचे परिपत्रक आलेले आहे त्या संपूर्ण परिपत्रकाची माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, 15 ऑगस्ट 2025 स्वातंत्र्य दिनानिमित्त घ्यावयाचे महत्त्वाचे उपक्रम व त्याबाबतच्या सूचना 3 शासनाचे जे परिपत्रक आहे त्या संपूर्ण माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत। कवायत संचालन घ्यायचं आहे, 3 दिवस आपल्याला ध्वजारोहण करायचं आहे आणि इतर काही महत्त्वाच्या सूचना असणार आहे त्या संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक शासन परिपत्रक दिनांक 31 डिसेंबर 2024 ला निर्गमित झालेलं होतं आणि त्याचा जो विषय होता तो होता राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये 26 जानेवारी 2025 पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमासह साजरा करण्याबाबत। तर यामध्ये मित्रांनो, महत्त्वाचे जे काही उपक्रम होते ते दिलेले होते आणि या पत्राचा संदर्भ घेऊन दिनांक 19 जुलै 2025 ला शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक नवीन शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि या अंतर्गत बघा इथे आपल्याला विषय बघा, यामध्ये विषय असणार आहे दिनांक 15 ऑगस्ट या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचालन कार्यक्रम घेण्याबाबत। तर मित्रांनो, यावर्षी आपल्याला 15 ऑगस्ट 2025 ला म्हणजे स्वातंत्र्य दिनी अत्यंत महत्त्वाचा जो उपक्रम घ्यायचा आहे तो असणार आहे कवायत संचालन। तर याबाबतच्या सूचना आपल्याला वरिष्ठ स्तरावरून निर्गमित झालेल्या आहेत, देण्यात आलेल्या आहे। तर त्या कशा पद्धतीने घ्यायचं आहे, काय करायचं आहे या पत्राचा संदर्भ घेऊन परत एक पत्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं होतं आणि ते झालेलं होतं दिनांक 23/7/2025 म्हणजे मागच्या महिन्याच्या 23 तारखेला। तर बघा, 23 जुलै 2025 चं हे पत्र आहे, प्रति शिक्षण संचालक पुणे, शिक्षण संचालक प्राथमिक पुणे। तर बघा, विषय दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचालक कार्यक्रम घेणे व प्रजासत्ताक दिनी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवणे। तर अशा पद्धतीचा विषय धरून हे महत्त्वाचं पत्र मित्रांनो शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे। तर याचे संदर्भ मागील पत्रांचे दिलेले आहे आणि बघा संपूर्ण माहिती इथे आपण जाणून घेऊ या पत्राची। हे नवीन पत्र असणार आहे। तर बघा, शासन परिपत्रक दिनांक 31 डिसेंबर 2024 अन्वये राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन विविध प्रभात फेरी, भाषण, निबंध, कविता स्पर्धा, खेळ प्रदर्शनी उपक्रमासह साजरा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। संदर्भातील शासन पत्र दिनांक 19 जुलै 2025 अन्वये राज्य आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सर्व शाळांमध्ये कवायत कार्यक्रमाचे साधारणतः 20 मिनिटे कालावधी आयोजन करण्याचे निर्देश प्राप्त आहे। सदर कवायतीचा मार्गदर्शक व्हिडिओची लिंक या पत्रासोबत देण्यात येत आहे। तर मित्रांनो, हे जे पत्र आहे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि यावर्षी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो उपक्रम घ्यायचा आहे 15 ऑगस्टला तो असणार आहे कवायत संचालन। तर या संदर्भात मित्रांनो काही व्हिडिओ सुद्धा आलेले आहे, त्याची लिंक सुद्धा या पत्रामध्ये दिलेली आहे। तर या संपूर्ण महत्त्वाच्या ज्या लिंक्स असणार आहे मित्रांनो मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे। तर बघा, वेगवेगळ्या वयोगटासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असेल अशा विविध कवायती शाळेमध्ये आयोजित करण्यात याव्या। आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, देशभक्तीची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य चळवळीवर आधारित संचलन प्रकारामध्ये समावेश असावा। यासाठी समर्पक पेहराव, देशभक्तीपर पार्श्वसंगीताचा वापर करून हे सादरीकरण अधिक प्रभावी करता येईल, तसेच आवश्यक सराव करून कवायतीचा प्रकार यशस्वीरित्या सादर होईल याची खात्री करावी। विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये उत्साह साजरा करण्यासाठी आपल्या स्तरावरून पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी। आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयात सादर करावा। सोबत मित्रांनो, इथे जो व्हिडिओ असणार आहे त्याची मार्गदर्शक
मार्गदर्शक व्हिडिओची लिंक इथे देण्यात आलेली आहे आणि हे जे पत्र आहे सचिंद्र प्रताप सिंह, आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून निर्गमित झालेलं होतं. तर मित्रांनो बघा, यावर्षी आपल्याला स्वातंत्र्य दिनी अतिशय महत्वाचा उपक्रम घ्यायचा आहे, महत्वाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि तो असणार आहे कवायत संचालन. तर हे काही महत्वाचे परिपत्रक होते 15 ऑगस्ट 2025 म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासंदर्भात. आणखी काही परिपत्रक आहे त्याची सुद्धा माहिती आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 1 ऑगस्ट 2025 ला हे एक महत्वाचं परिपत्रक निर्गमित झालेला आहे. आपला जो स्वातंत्र्य दिन आहे तो साजरा करण्यासंदर्भात महत्वाच्या सूचना यामध्ये दिलेल्या आहे. तर बघा, प्रति आयुक्त शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे. आणि विषय बघा, अत्यंत महत्वाचा विषय आहे, हर घर तिरंगा 2025 साजरा करण्याबाबत. तर बघा, संदर्भ दिलेला 31 जुलै 2025च्या पत्राचा. महोदय, उपरोक्त विषयाच्या संदर्भातील पत्राची प्रत त्यासोबतच्या सहपत्राच्या प्रतिसह या पत्रासोबत संलग्न करण्यात आलेली आहे. संदर्भातील पत्रान्वये असे कळवण्यात आले आहे की यावर्षी हर घर तिरंगा अभियान हे दिनांक 2 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये 3 टप्प्यामध्ये आयोजित करण्यात आले आहे. सर 3 टप्प्यामध्ये करायचे कार्यक्रम हे सदरच्या पत्रासोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. संदर्भातील पत्रातील सूचनांनुसार हर घर तिरंगा अभियान राबवण्याबाबत आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना सूचना देण्यात यावी. तर मित्रांनो, यामध्ये हे जे पत्र जोडलेलं आहे 31 जुलै 2025चं, यामध्ये संपूर्ण सूचना त्या देण्यात आलेल्या आहे, कशा पद्धतीचं आहे, काय आहे. तर हे मी आपल्याला मराठी व्हर्जन मध्ये दाखवणार होतं, त्याचा आपण मराठी अनुवाद इथे बघणार आहोत. तर बघा, भारत सरकार शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग दिनांक 31 जुलै 2025 ला अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव शालेय शिक्षण, सर्व राज्य केंद्रशासित प्रदेश. विषय असणार आहे हर घर तिरंगा 2025. मॅडम सर, मला असे सांगण्याचे निर्देश देण्यात आले आहे की हर घर तिरंगा म्हणून आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे, जेणेकरून लोकांच्या भारताच्या स्वातंत्र्याचे दर्शन घडवण्याची, तिरंगा घरी आणण्यास आणि तो फडकवण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकेल. या मोहिमेचा उद्देश नागरिकांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी आणि तिरंग्याशी वैयक्तिक व भावनिक संबंध निर्माण करण्यास प्रोत्साहित करणे आहे. यावर्षी हर घर तिरंगा मोहीम 2 ते 15 ऑगस्ट 2025 पर्यंत खालील 3 टप्प्यामध्ये आयोजित केली जाईल. क्रमांक 1 असणार आहे 2 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट 2025. टप्पा क्रमांक 2 असणार आहे 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट आणि टप्पा क्रमांक 3 असणार आहे 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट. तर मित्रांनो, 13, 14, 15 या 3 दिवस आपल्याला ध्वजारोहण करायचं आहे. या 3 टप्प्यामध्ये करायच्या उपक्रमाची माहिती परिशिष्ट 1 मध्ये दिलेली आहे. तुमच्या राज्य केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना मोहिमेदरम्यान त्यांच्या घरी भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी आणि या वेबसाईटवर तिरंग्याचे सेल्फी अपलोड करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची विनंती. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमचा राज्य केंद्रशासित प्रदेशातील सर्व अधिकारी, सर्व आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याचे निर्देश जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना दिले जाऊ शकतात. राष्ट्रीय ध्वज प्रदर्शित करताना भारतीय ध्वज संहिता 2002 पाळता येईल. स्वातंत्र्य दिन सोहळा 2025 अधिक सहभागी आणि व्यापकपणे साजरा करण्यासाठी तिरंगा सोबत सेल्फी, प्रभात फेरी, तिरंगा रॅली, तिरंगा प्रदर्शने तसेच इतर तळागाळातील जनभागीदारी उपक्रम देखील हाती घेतले जाऊ शकतात. या मोहिमेअंतर्गत हाती घेतलेले उपक्रम विविध सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर अपलोड केले जाऊ शकतात आणि या प्रकरणात केलेल्या पुढील कार्यवाहीचा अहवाल या ईमेल पत्त्यावर पाठवावा. तुमचा राज्य केंद्रशासित प्रदेशातील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण प्रशासकांच्या सक्रिय सहभागामुळे हर घर तिरंगा मोहीम आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल, ज्यामुळे एकता आणि देशभक्तीची खोल भावना निर्माण होईल. अशा पद्धतीने हे जे पत्र आहे हे आलेलं होतं आणि याचा आपण मराठी अनुवाद करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने सन 2025 ला आपल्याला 15 ऑगस्ट 2025 जो आहे हा आपल्याला स्वातंत्र्य दिन कशा पद्धतीने साजरा करायचा आहे, किती कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहे, कशा पद्धतीने घ्यायचे आहे. आपल्याला सगळ्यात महत्वाचा उपक्रम म्हणजे कवायत संचालन घ्यायचं आहे आणि हर घर तिरंगा अभियान अंतर्गत आपल्याला 3 दिवस आपल्याला ध्वजारोहण सुद्धा करायचं आहे. कशा पद्धतीने करायचं आहे, काय करायचं आहे आणि आपल्याला सोशल मीडियावर याची प्रसिद्धी सुद्धा करायची आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती, इत्थंभूत माहिती आपण जाणून घेतलेली आहे. अत्यंत हे महत्वाचं असणार आहे मित्रांनो. आपला राष्ट्रीय सण आहे आणि तो आपण अतिशय उत्साहामध्ये साजरा करायचा आहे. तर या संदर्भातल्या सर्व सूचना, सर्व माहिती आपण या 2-3 परिपत्रकाच्या सहाय्याने जाणून घेतलेली आहे. अपेक्षा आहे आपल्याला ही सर्व माहिती समजलेली असेल. सर्व परिपत्रकांची लिंक मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. जे काही व्हिडिओ आहे कवायत संचालनाचे त्याची सुद्धा लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सर्व माहिती
ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये असणार आहे. तर सध्या तरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishada.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ एका नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.